नमस्कार. भूतकाळचे पानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अच्छा, कधी विचार केलाय का की आपण 28 फेब्रुवारीलाच राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा करतो? ह्या तारखेमागे ना एक अशी जबरदस्त गोष्ट आहे ज्यामुळे भारताचं नाव विज्ञानाच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. चला, आज आपण तोच शोध आणि त्या महान शास्त्रज्ञाची गोष्ट जाणून घेऊया. तर मग काय आहे नेमकं या दिवसाचं वैशिष्ट्य? कोण होते ते शास्त्रज्ञ ज्यांच्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हा रामेन इफेक्ट आहे तरी काय, ज्याने अख्ख्या जगात भारताचा डंका वाजवला? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज शोधूया. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया खुद्द या दिवसापासूनच. 28 फेब्रुवारी ही तारीख आहे ना, आपल्या कॅलेंडरमधली एक साधी तारीख नाहीये. हा दिवस एका अशा जबरदस्त वैज्ञानिक घोषणेचा साक्षीदार आहे, ज्या घोषणेने भारतीय विज्ञानाला थेट, अगदी थेट जागतिक नकाशावर नेऊन ठेवलं. आणि या ऐतिहासिक घोषणेमागे कोण होतं माहितीये? एक महान भारतीय शास्त्रज्ञ, सर सी.व्ही. रामन. हो, हेच ते. याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला सर सी.व्ही. रामन यांनी जगासमोर एक असा शोध सादर केला, ज्याला आज आपण सगळे रामन इफेक्ट म्हणून ओळखतो. आणि हा काही साधासुधा शोध नव्हता. हा भौतिकशास्त्रात अक्षरशः क्रांती घडवणारा शोध होता. जरा विचार करा, 28 फेब्रुवारी 1928ला हा शोध जाहीर झाला आणि जगाला त्याचं महत्त्व ओळखायला अजिबात वेळ लागला नाही. फक्त फक्त 2 वर्षात म्हणजे 1930 साली त्यांना भौतिकशास्त्रातला सर्वोच्च सन्मान नोबेल पारितोषिक मिळालं. आणि हा सन्मान किती मोठा होता याची जरा कल्पना करा. ते केवळ पहिले भारतीय नव्हते, तर संपूर्ण आशिया खंडातून विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते. खरंच केवढी मोठी ऐतिहासिक घटना होती ही. पण आता मनात प्रश्न येतोच की हा रमन इफेक्ट नेमका आहे तरी काय, ज्याने एवढा मोठा सन्मान मिळवून दिला? चला, जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. रामन इफेक्ट म्हणजे काय? तर जेव्हा प्रकाश किरण एखाद्या पारदर्शक वस्तूवरून, म्हणजे समजा पाण्यातून किंवा काचेतून जातो, तेव्हा काय होतं? तर त्या प्रकाशाची ऊर्जा आणि त्याचा रंग थोडासा बदलतो. हो, अगदी किंचितसा. याच बदलाला म्हणतात रामन इफेक्ट. अगदी सोपं आहे की नाही? आता हे बघा, समजा प्रकाश किरण एका पाण्याच्या ग्लाससारख्या गोष्टीतून आरपार जात आहेत. रामनने काय शोधून काढलं? तर बाहेर पडणारे बहुतेक प्रकाश किरण मूळ रंगाचेच असतात, पण त्यामधले अगदी थोडेसे किरण आहेत ना, ते आपला रंग बदलतात. आणि तुम्हाला वाटेल, ह्यात काय एवढं? पण हा छोटासा बदलच खरी क्रांती होता. कारण रंगातल्या याच बदलावरून पदार्थांच्या आतली रेणूंची रचना कशी आहे हे ओळखणं शक्य झालं. जणू काही शास्त्रज्ञांना पदार्थांच्या आत डोकावून बघायला एक नवीन नजरच मिळाली होती. आणि गंमत काय माहितीये? या शोधाचं महत्त्व आजही, इतक्या वर्षानंतरही तितकंच आहे. आज रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इतकंच काय, अगदी एअरपोर्टवरच्या सिक्युरिटी चेकिंगसाठी किंवा आपण जी औषधं घेतो ती खरी आहेत की बनावट हे ओळखण्यासाठी सुद्धा याच तत्वाचा वापर केला जातो. रामन यांचा हा शोध खरं तर एका मोठ्या गोष्टीचं प्रतीक आहे. आणि ती गोष्ट म्हणजे विज्ञानाची ताकद. विज्ञान म्हणजे काय फक्त प्रयोगशाळेतल्या बंद काचेच्या बाटल्या नाहीयेत. ते आपल्या आजूबाजूला, आपल्या प्रत्येक क्षणात आहे. आपल्या हातातला मोबाईल फोन, इंटरनेट, आपण घेतो ती औषधं, अगदी अंतराळात होणारे मोठे मोठे शोध, या सगळ्यामागे काय आहे? विज्ञान. आज विज्ञान आपल्या आयुष्याचा असा काही भाग बनलाय की आपण ते वेगळं काढूच शकत नाही. आज आपण जे तंत्रज्ञान इतक्या सहजपणे वापरतो ना, ते काही एका रात्रीत उभं राहिलेलं नाहीये. यामागे हजारो शास्त्रज्ञांची कित्येक वर्षांची मेहनत, त्यांचे अथक प्रयत्न आणि संशोधन आहे. तर मग हा दिवस फक्त एक आठवण म्हणून साजरा करायचा का? तर नाही. यामागचा उद्देश खूप मोठा आहे. तो म्हणजे आपल्या पुढच्या पिढीमध्ये विज्ञानाची ज्योत पेटवणं, त्यांच्या मनात कुतूहल जागं करणं, त्यांना प्रश्न विचारायला शिकवणं, जेणेकरून आपल्या देशाची प्रगती कधीच थांबणार नाही. शाळा कॉलेजमध्ये जे सायन्स फेअर किंवा प्रदर्शनं होतात ना, ती याच मोठ्या प्रयत्नांचा एक छोटासा भाग आहेत. कारण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक विचार रुजवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं. हे असं का? ते तसं कसं होतं? हे जे प्रश्न आपल्या मनात येतात ना, ती जिज्ञासाच विज्ञानाची खरी सुरुवात आहे.
तर ही होती गोष्ट भारताला पहिलं विज्ञान नोबेल मिळवून देणाऱ्या शोधाची. आपला आजचा हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच रंजक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.